घरफोड्या, चोरीचे दागिने विकणाऱ्या वडिलांनाही अटक। बंद घरांची रेकी करून स्वतःच्या मुलांकडून घरफोड्या करून घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश महात्मा फुले चौक पोलीस ठाणे पोलिसांनी केला आहे। या प्रकरणात 19 वर्षीय तरुणासह 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे। रामबाग परिसरातील घरफोडी प्रकरणी तपास करताना कैलास विलास भालेराव याला अटक करण्यात आली आहे। चौकशीत त्याचे वडील विलास भालेराव आणि दीपक जाधव सोसायटीतील बंद घरांची माहिती मुलांना देत असल्याचे उघड झाले। त्यानंतर आरोपी घरांचे कडी कोयंडे तोडून चोरी करत होते। चोरीतील रोख रक्कम मौजमजेत खर्च केली जात होती, तर सोन्या चांदीचे दागिने विक्रीसाठी वडिलांकडे दिले जात होते। पोलिसांनी या टोळीचे आणखी 3 गुन्हे उघडकीस आणले असून आरोपींकडून 21,60,000 रुपयांचे सुमारे 18 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। महात्मा फुले चौक या ठिकाणी हे फिर्यादी यांनी दिनांक 8/5/2026 रोजी दिलेल्या तक्रारीवरून HBTचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे DB पथकाचे अधिकारी अंमलदार हे तपास करीत असताना तांत्रिक तपासाच्या व गोपनीय माहितीद्वारे मिळालेल्या माहितीप्रमाणे एक 19 वर्षाचा आरोपी आणि 2 विधी संघर्षित बालक आहेत, त्या तिघांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली मालमत्ता जवळजवळ 18 तोळे सोनं आहे, त्याच्यामध्ये 1 मंगळसूत्र, 2 गंठण आणि 3 बांगड्या असा एकूण 21,06,000 रुपये किमतीची मालमत्ता ही हस्तगत केलेली आहे। तपासामध्ये अधिक खोल जाऊन माहिती घेतली असता सदर आरोपितांनी त्यांचे वडील, एका आरोपीचे वडील आणि विधी संघर्षित बालकाचे वडील हे काम करीत असणाऱ्या त्या भागात ते बंद खोलीचा माहिती ही आपल्या मुलांना देत असत आणि ते मुलं त्या ठिकाणी जाऊन घरफोडी चोरी करायचे आणि त्याच्याकडून आतापर्यंत 4 गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत। सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे दिनांक 13/5/2026 रोजी आणि त्याची आज दिनांक 16/5/2026 पर्यंत पोलीस कोठडी आहे। सदर गुन्ह्यामध्ये 2 विधी संघर्षित बालक यांना सुद्धा आपण ताब्यात घेऊन त्यांची बाल न्यायालयासमोर हजर केले असतात त्यांना सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलेले आहे। विधी संघर्षित बालकाचे एकाचे वडील आणि आरोपीचे एका वडील या दोघांना सुद्धा आपण काल 15/5/2026 रोजी रात्री ताब्यात घेऊन अटक केलेले आहे। त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे। आणखी यांच्याकडून आपण तपासामध्ये गुन्हे उघडकीस येतात का आपण ते तपास करीत आहे। याच्यातून जो 19 वर्षाचा आरोपी आहे त्याच्यावर 1 गुन्हा खडकपाडा पोलीस ठाणे या ठिकाणी घरफोडीचा दाखल आहे। जो विधी संघर्षित बालक आहे 1, त्याच्यावर यापूर्वी 8 गुन्हे दाखल आहेत आणि आत्ताचे हे 4 गुन्हे, जवळजवळ त्याच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत आणि याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे PSI मडके आणि त्यांचे पथक असे करत आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 श्री अतुल झेंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी, त्याचबरोबर गुन्हे PI श्री नाईक यांनी देखरेख करून सदरचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि चांगली कामगिरी केलेली आहे।